तुम्हाला दवाखान्याची गरज आहे, घसा पूर्ण जाम झालाय, डोळे लाल, पैसे नाही ताई, दवाखान्याला पैसे नाही, 10,000 तर भरपूर आहे. काय करणार, खायलाच नाही भेटत, अंगावर दुकान काढतो आम्ही, समजेच आजारी आमच्या करत. लई वाईट आहे. असं वाटतंय कुठतरी सगळ्यांनी जावं मरून पडा. नाही नाही असं नाही लई म्हणायचं, वाईट आलाय जीवाला तर. नाही म्हणजे खरं म्हणजे लईच वाईट. नाही नाही असं नाही म्हणायचं, तू चांगली आहे ना, असं नको म्हणू. कसं डोळ्यातून लगेच पाणी बदा बदा येईल, आई रडायला लागली. मग ह्यांच्यासाठी कधीच विचार नाही करायचा, तो विचार कधी नाही करायचा. हा बास की आता, माईच्या डोळ्यातलं पाणी कसं रडायला लावतं लेकराला लगेच. आणि किती अजून डोळ्याचं पाणी काढलं नाही तर ती लेकरू किती रडते. नवरा गेल्यापासून भरपूर मला गेल्यापासून भरपूर त्या पोरांचा बाप गेल्यापासून. तर आज सकाळी मी फिरायला बाहेर गेले होते, तर बाहेर गेल्याच्या नंतर मला तिथे एक अशी झोपडी दिसली. त्या झोपडीच्या मध्ये 2-3 लेकरं ते दिसले, तर खूप रडत होते. सकाळी सकाळी काय झालं म्हणून विचारल्यावर त्यांच्यात खूप साऱ्या समस्या होत्या आणि त्यांनी म्हणजे अंतकरणातून सांगत होते की ताई काय आमच्या बरा घडते आता काय झाले. तर सकाळी फक्त ऐकून घेतलं आणि आज म्हटलं की काय करता येईल त्यांच्याबद्दल म्हणून दुपारी मी त्यांच्याकडे आले भेटायला. पण त्यांनी त्या ठिकाणी न राहून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी त्यांची पाल आलेली आहे घेऊन, म्हणजे ते ठोकलेले आहे. तर आता मी त्यांच्याकडेच आले, त्यांच्याशी जरा बोलू आणि आपल्याला काय त्यांची मदत करता येईल की आपण त्यांना मदत करू. तर काय झालं होतं सकाळी, म्हणजे लय तुम्ही वैतागले होते. काय नाव काय? आमचं नाव पूनम आहे. काय नाव आहे हिचं? हिचं नाव कृतिका आहे. कृतिका. आणि गाव कुठलं? गाव आमचं ना काय झालं होतं सकाळी? हे कोण आहेत? हे माझे मिस्टर आहे, अपंग आहे, त्यांना काम नाही येत. मी एकटी काम करते, असं कोयते कुराडी शेवटते पोटा करता काम करते. मी एकटीच राहते, कोणचं काम भेटलं तर करते, नाही भेटलं तर उपाशी राहतो. 2 दिवस आम्ही जेवण बनवलं नाही. लय आमच्या हाल परिस्थिती लय डेंजर आहे. म्हणून तुम्ही मला सकाळी भेटले ना, म्हणून बोलले मी तुमच्यासमोर, आमची काही मदत करा. तर यांच्या म्हणजे ह्या दादांना काहीच काम काही काम येत नाही. हात वगैरे उचलतात का त्यांचे? नाही येत. ही हात अपंग आहे आणि ते दुसरा हात थोडा चांगला आहे, पण त्याने पण येत काही काम नाही येत. नाही येत. हिला काय झालंय? हिला ना आजारी असते, ससनमध्ये सारखा नेतो, सारखा दवाखाना सारखी आजारी पडते. तिला इथं आहे ना, इथं गाठा झाल्या मांडायला. हा छोट्या हात इथे सारखं हा ना, पोटात तिच्या काय ते इन्फेक्शन. हा ती झालं. ते घाण हात वगैरे घालू द्यायचं ना. ती नाही ना. किती लेकर आहेत? मला एकच आहे. एवढीच आहे? हा, एक ननांची 2 पोर आहे, 3 पोर आहे. त्यांचे मिस्टर वारले. ननन माझी. तुम्ही दोघी ननंद भावजया राहताय ना एकमेकीच्या जवळ. सकाळी मी अवस्था जास्त जवळ राहू. घर वगैरे म्हणजे असं जागा वगैरे घर वगैरे. आता हे असं किती दिवस शिंदायचं? कुणाची मुलगी? आणि हा मुलगा माझाच. आणि एक मोठा मुलगा आहे, ते आईकडे. तुम्हाला काय झालं होतं? तुमची तब्येत बरी नाही का? घसा वगैरे? थंडी ताप सर्दी, कोण बघत नाही, काय नाही, काय करणार. तुमचे मालक? माझे मालक 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले. आणि हा किती वर्षाचा? 7 वर्ष. कमायला कोणच नाही, मी एकटीच काम करते. भाऊ वगैरे, आई वडील सगळे त्याच्यात कोण कोणाला बघत आहे, कोण नाही बघत. उपाशी मारायला होतं गावात. काही लेकरं काल मागायला गेल, कधी एक चपाती मागितली तेव्हा खाल्ली त्यांनी. दिवसभर मी खाल्ली, दिवसभर उपाशी होते. धंदाच नाही तर काय करणार. ते लोकांच्या गावावर गेल तर त्यांनी हुसकावलं, मग इकडं आलं. म्हणजे काल दिवस म्हणजे जेवणच नाही तुम्ही? नाही जेवलो, देवा शपथ नाही जेवलो, दिवसभर उपाशी होते. आम्ही एवढा तांदूळ मागून आणला एका बाबापासून, मग शिजवला. त्यात काय लाज आहे सांगायची? आपली परिस्थिती, मी खरेखर परिस्थिती सांगायला लागली. आता आमच्या लय हाल आहे आणि पहिल्यापासूनच हाल आहे आमची. आमच्याकडे लय होतं, ताई गाड्या होत्या, मोटर होत्या, लय होतं, समज होतं. ताईकच होतं समजा. या लेकराच्या पायात ताईने अक्क
घालवलं. मी लेकरू सारखं आजारी पडतं, सारखं वैताग घेतं, सारखं म्हणजे काय सांगू. अख्खं गाडी गेले, डागीनं गेले आमची. तुम्हाला सांगू रिक्षा होती, तुम्हाला सांगू गाडी दुसरी ऍक्टिव्हा होती, समध्या गाड्या गेल्या. सोनं चांदी समद लेकरांपासून समद गेलं. त्यांच्या लेकरांचं सुद्धा त्यांनी आम्हाला ठेवलं नाही. अख्खं पूर्ण गेलं, सगळं घालवलं. समद घालवलं. आता काही भावाच्या लेकराला भावाच्या लेकराला अपंग आहे म्हणून. एक बहीण वारली आहे त्यांची. आता माझी बहीण वारली 3 वर्ष झाली. तुमची आता म्हणजे असं तुमचं साधन असं दुसरं काहीच नाही का तुम्हाला? काम करून असं खाऊ शकता तुम्ही? असं तुमचं हे हातोड्याच काम आहे का सगळं? आठवड्याच कामाला गे. आता मी आजारी आहे, कुठं मी कामाला गेलो चक्कर येऊन मला 4 जागेवर बसती इथले इथं गेलं तरी. पण तुम्हाला जेवण नाही ना व्यवस्थित, खाल्लं तर काम होणारच ना. घरात असलं तर करणार, पण नसलं तर काय करणार. बस भाव याला त्याला आपण मदत मागतो, ते मदत काय मदत करा. आमचं आम्हाला पडलंय, तुमचं तुम्ही बघा म्हणतात. एकदा दोनदा सांगतो, मग सारखं सारखं कवर जायचं त्यांच्याकडं. ते 3 वेळा हुसकावणार, आपण त्यांच्याजवळ जाणार. आता जेवलो का नाही तुम्ही? सकाळपासून नाही स्वयंपाक नाही केलेला, काहीच खाल्लं नाही कधी? काहीच नाही. ते पैसे नव्हते यायला, लोकांकडून मागितलं. 4 वाजलेत आता. लेकरावानी काही खाल्लं का नाही? काय खाणं. कोणीच नाही काय केलं. या लेकरांनीच नाही केलेलं. त्यांनी पण नाही ह्यांनी खरंच खाल्लं नाही काय. सकाळपासून मी सकाळी तुमच्या समोर उठले ना, हा, तशीच गेली. तेव्हापासून पसारा घेऊनच फिरतात. हा हे तिथं पसारा पाल होता ना, मग ते पैसे लोकांपासून 500 रुपये मागवलं होता बिर्याणीचा. रिक्षात घालून. हा रिक्षा काढली. बरं आता मदत पण करत नाही, काय नाही. ह्याला सोय नाही आम्हाला, काय नाही. नुसतं नुसतं भटकतच चाललोय. भटकत आहे. काय कर. एक कुठं तर खोली घेऊन, आता पाऊस, आता थोड्या दिवसांनी पाऊस लागल. पावसात एवढी लेकरं घेऊन, ते अपंग माणूस घेऊन कसं येणार तुम्ही? तुमची तब्येत बरी नसते, भाऊजाईचे हातपाय काठीवून येतं, त्या पोरीची तब्येत बरी नसते. हा, शाळा यांना शाळेत घालायचंय का? हो. जायचं तुला शाळेत? काय नाव आहे तुझं? सानिका. सानिका, आवडते का शाळा? हो. तुझ्याकडे आहे का काय अभ्यास करायसारखं? आ, कुठे आहे का? तिकडे आहे का? आणि तुला? इकडे इकडे इकडे. शाळेत जाणार आहे का तू? जाणार शाळेत तू पण? जाणार. काय व्हायचंय तुला? मोठं होऊन काय व्हायचंय तुला? तुला काय वाटतं? पोलीस का डॉक्टर? डॉक्टर व्हायचंय म्हण. आणि तुला काय व्हायचंय? पोलीस. पोलीस व्हायचंय? अगं बाई, आणि आता हिला विचारू, हिला काय व्हायचंय? हा, शाळेत जायचंय म्हटल्यावर शाळेत घालायला पाहिजे. ताई, ह्या दोघांनाही शाळेत घालायला पाहिजे. हॉस्टेलला आहेत पण सुट्ट्या पडल्यात ना, त्या पण हॉस्टेलला पैसे भरावे लागतात. म्हणजे ह्यांना ज्या हॉस्टेलमध्ये घातले तिथं पैसे भरावे लागतात. किती भरावे लागतात? 5,000. वर्षाचे? हा, वर्ष तोंडात नाही घालावं. होय? वर्षाचे वर्षाचे. तुमच्या ह्या दोन्ही लेकराला जर चांगलं हॉस्टेल कोणी पुढे येऊन जर म्हटले आम्ही शिकवतो, काय करतो, तर तुम्ही घालचाल का शाळेत? चांगली शाळा असली तर टाकू ना. टाकचाल ना? आम्हाला तिथं काम बिम भेटलं तर भारीच. म्हणजे त्या मुलांच्या शाळेबरोबर तिथंच हॉस्टेलमध्ये तुम्हाला काम बी मिळालं तर तुम्ही करता? हो, करू. आणि तुमचं दोघांचं काय आहे? तुमच्या दोघांचं एक आहे. एक आहे. हा. तिला आता छान आजारातून बाहेर काढले तुम्ही. हा. आता पण डॉक्टर ती काय सारखीच आजारी पडते. सारखे किती पण आपण डॉक्टर केलं ना तरी ती सारखी आजारी पडते. आता सध्या सुद्धा आजारी येते. आजारी आहे. हा, ताप आहे तिला थोडा. आता सकाळी तर लईच होता, पण आता जरा थोडा कमी झालाय. हा. म्हणजे नक्की काय झालं? लहानपणापासूनच अपंग आहे. पहिला झोपून होता, आता चालतोय थोडंफार. चालायला येतं का? यांचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट वगैरे यांची पगार चालू नाही का? नाही, काहीच नाही चालू. हा? पगार होती ना, महिन्याला भेटते ना. यांचं काहीतरी भेटलं तर भागेल की. हा?
त्याचा पगारच नाही चालू. तेच लोकांना विचारतो आम्ही पगार चालू कुठं करतात काय, आम्हाला कोण सांगत नाही काय नाही. बरं माहिती बघू नाही. आपण त्याचे आधार कार्ड वगैरे दादाच आहे हा ठीक आहे, पॅन कार्ड ते आहे सगळं का आहे. सगळं हळूहळू अपंगत्वाचं सर्टिफिकेट वगैरे आहे का काय हाय. आहे का सर्टिफिकेट बरं सगळ्यामध्ये काय नाव आहे दादा बोलता येत नाही. लव लव. नऊ हा बोलता नाही येत अजिबात बोलता येत नाही अगं बाई गे जेवण केलं का नाही केलं जेवायचं का होय जेवाय देऊ बिस्किट खाणार का हा सकाळपासून जेवलेले नाहीयेत तरी पण चेहऱ्यावरती हसू आहे आणि काय सांगावं आता काय बोललो होतं ते असं निशब्द झाले तुमच्या समोर मी दोघींच्या. आता मी तुम्हाला काय मदत करू आम्हाला सध्या राशन पाण्याच मदत करा आता काय. खायला पाहिजे धान्य पाहिजे दवाखाना तुमचा करा जरा तुम्हाला दवाखान्याची गरज आहे घसा पूर्ण जाम झालाय डोळे लाल पण पैसे झाले. नाही येत आहे. हा? दवाखान्याला पैसे नाही 10,000 तर भरपूर आहे. हा? काय करणार खायलाच नाही भेटत. अंगावर दुकानं काढतो आम्ही समजेच लेकरं बाळं आजारी काय आमच्या करणार? घरात कोण हा? असं नाहीये. सर्दी ताप खोकला समजायला आहे पण कोण आपलं कोण आहे होत आहे? बघायला कोण हे पोरं माझे दुसरा घेतात मग मी आजारी आहे मला मला घरी आणखी पण आजारी. इथल्या डॉक्टर ताप आहे का काय दुखते आता चक्कर येते आणि तुम्ही जेवतच नाही ना ताई तुम्ही सकाळी तर तुम्हाला बोलता येत नव्हतं मला अजिबात बोलता येत नव्हतं येत होतं का बोलता कारण कधी जेवला तुम्ही मला नाही माहिती आता किती दिवस झालं म्हणजे कधी जेवला तुम्ही काल वगैरे दुपारी वगैरे मी काल रात्री जेवले होते एवढं भात खाल्लं होतं बस ते बी मला जेवण खाल्लं की असं फेकल्यावाने ऑर्डर होते. उलटे तर आता रेशन पाणीच पाहिजे तुम्हाला रेशनची मदत करायला तुमचं असं कोणी पुढे येऊन मदत करणार कोणीच नाही का नाही कोण नाही आमचं. किती वर्ष झालं तुम्ही हे असं फिरताय आमच्या ही ना बरेच वर्षे पण आम्हाला ना याच्या आधी जरा थोडं पोटापुरतं असं कसं तरी चालत होतं पण आता आता काहीच चालना म्हणजे लईच परिस्थिती पुढं पुढं नाही का अशी डेंजरच वाढत चालली. घर वगैरे नाहीच आहे का जागा वगैरे नाही, कुठं नाही, तसलं नाही. आमचं आम्हाला काहीच नाही तसलं घर नाही दार नाही काय नाही. आमच्या बाकींच्या दिराबिराला समजायला घर दार समजाय तर आम्हीच गरीब आहे. माझी सासू आहे एक सासू त्यांना एकच पोरग आहे त्यांची एक मुलगी वारली ना त्या पण आमच्याकच राहत्यात पण आता त्यांना नाही जरा 2 दिवस करमत नाही त्यांना नाही का लेकीचं ध्यान येतं म्हणून घालवले आम्ही पाठवले जरा म्हणलं तुम्ही त्याच्या 4 दिवस थांबा म्हणून त्यात माझ्या त्या तर अशा झाल्यात पर विचार करू करून म्हातारी माणूस आहे त्यात लय डेंजर हालमध्ये त्यांना सुद्धा आता रुपये नाही त्यांच्याकडे आता लेखात हसून सांग. आता तुम्हाला म्हणजे पोटाला पाहिजे रेशन पाहिजे हा तर मी जितकी होईल तितकी तुमच्या पोटाला लागल तितकी मदत मी करेन उपाशी नाही हात नाही जोडायचं मी तुमची बहीण आहे बहिणीच्या बहिणीला हात नाही जोडायचे मी एक म्हणजे सकाळी उगाच फिरता फिरता ते काहीतरी परमेश्वराची लीला आणि हे रडत होतं लई हे सगळे गोळा होऊन तुम्ही बसलो होतो मग सहज विचारता विचारता हे सगळं करता करता सगळं तिथं तुमचा पसारा आणि ते भात शिजवल्याला आणि ते लिकू रडत होतं बिस्किटाला ते सगळं बघूनच कसं तरी वाटलं खरंच सांगते म्हणजे खूप वाईट वाटलं आणि हे बघा हे पण दिवस जातील चांगले दिवस येतील हे पोरं मोठी होतील तुमचे कुठला दिवस राहत नसतो ताई आजचा उगवलेला उद्या संध्याकाळी मावळतो परत उगवतो प्रत्येक दिवस माणसाचा जातो फक्त परिस्थिती वाईट असते त्याच्यातून मात करून बाहेर पडायचं लई वाईट आहे. शपथ व्यवहाराला लई वाईट आहे. असं वाटतंय कुठतरी सगळ्यांनी जावं मरून पडा नाही नाही असं नाही लई म्हणायचं वाईट आगाला जीवाला तर नाही, म्हणजे खरं म्हणजे लईच वाईट नाही नाही असं नाही म्हणायचं तू चांगली आहे ना असं नको म्हणू लेकरावाला घेऊन एवढे 3 लेकर आहेत वटीत एकटा जीव नाहीये हे ही भाऊज आहे भावाचं लिकरू आहे येडपागळा भाऊ आहे आपला ते तसा बोळा बाबडा भाऊ आहे तू शहाणी आहे ना त्यांच्यासाठी तेवढं मनभर करायला हा मग सगळं होतं नाही तेवढं ह्या एवढ्या बारक्या लेकरासाठी घातलंय अजिबात रडायचं नाही अजिबात रडायचं
बघ तू तू रडायला की ते बघ पोरगी रडायली का नाही. हा? रडू नको बा, रडू नको. इकडे 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 इकडे. किती छान नाव आहे तुझं. काय झालं रडायला? काय जेवली नाही सकाळपासून? हा, काहीच खाल्लं नाही तू? तुला बिस्किट देते. हा, रडू नका. मी येणार होते, मला जरा उशीर झाला. मी तुम्हाला जेवणच घेऊन येणार होते. हा, रडू नको. आईला सांगितले मी रडू नको म्हणून. हा, शाळा शिकून मोठं व्हायचं, चांगला मोठा पोलीस व्हायचं, आणि आईचं हे जे सगळं आहे ना आत्ताच सगळं घालवायचं. हा, अभ्यास करायचं, खूप मोठं व्हायचं. आईला म्हणायचं आम्ही हाव की तुझ्यासाठी म्हणायचं. ती पण दिवस जातील आणि खूप चांगले दिवस जातील. आणि मी नेहमी मदत करेन तुझी. हा, मी नेहमी तुला काय पण लागलं तर मी घेऊन देईन, नको रडू. हा, बघ किती माया असते. मी कसं डोळ्यातून लगेच पाणी बदा बदा यायला आई रडायला लागली. मग ह्यांच्यासाठी कधीच विचार नाही करायचा, तो विचार कधी नाही करायचा. हा, बास की आता. आम्ही केक आणलाय, तिचा बर्थडे करू आपण छानपैकी. हा, करायचं ना बर्थडे, रडायचं ना. आई काय पण म्हणते, असं नाही म्हणायचं म्हणाव कधीच, असं नको म्हणू. हा, जवळ घ्यायचं. माईच्या डोळ्यातलं पाणी कसं रडायला लावतं लेकराला लगेच. आणि किती अजून डोळ्यातून पाणी काढलं नाही तर ती लेकरू किती रडते. उपाशी आहे तुझ्या बरोबर, एक लक्षात ठेव. पण त्यांनी मागितलं का जेवायला? सकाळपासून मागितलं का जेवायला? मागितलं मम्मीला जेवायला? का नाही मागितलं? होय, का नाही मागितलं? भूकच नाही? सकाळपासून काही खाल्लं नाही, अजून पण भूक लागली नाही? नाही लागली. चांगला होता नवरा? काम वगैरे करायचं आम्हाला काय नव्हतं म्हणतात. काय नव्हतं? कशाने मारला नवरा? कावीळ जाते, कावीळ ते पाणी पोटात, ते कावीळ पोटात उतरले तर मारले. मला मारले तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला डोंगर असं नवरा गेल्यापासून भरपूर मला गेल्यापासून भरपूर आमच्या हात झाले. त्या पोरांचा बाप गेल्यापासून ही पोरं कोणाला बघितलं ना पप्पा आले असं वाटत आहेत की असतं पप्पा. हे त्यांना कळत नाही. हा किती दिवसात होता बाप गेला? 2 महिने. म्हणजे ह्याला माहितच नाही वडील. फोटो मध्ये बघते हे कोण, म्हटलं पप्पा. आमचे बाबा बोलत नाही म्हणतात आमच्या संग. कधी येणार, काय सांगा त्यांना, काय उत्तर द्यायचं. काय? हा, पप्पा कुठे विचारतो आईला? हा? काय सांगायचं त्याचं उत्तर नाहीये आपल्याकडे. आहे का आपल्याकडे त्याचं उत्तर? हा, देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात. तिला बघ सारखं रडायला येतं तुला. ती पप्पाची लई लाडकी होती. पप्पा तिच्यासाठी लई लाड द्यायचे. होय, लय लाडकी होती लाडकी पप्पाची. होती. लय आठवण येते तुला? नाही रडावं बाबा, आई आहे की. हा? आई 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 आहे की. हा? काय म्हणायचे पप्पा तुला? हा? काय नाव घेत होते? चिमणी म्हणून बोला. चिमणी. आता मी पण चिमणीच म्हणणार आहे. चिमणी नाही रडणार बाबा, चिमणी मोठी पोलीस होणार आहे. सारखी सारखी रडते चिमणी. हा, तुम्ही पण तिला चिमणीच म्हणत जावा. मी चिमणीच म्हणतो. चिमणीच म्हणता ना? चिमणी इकडे ये म्हणून. चिमणी इकडे ये. नाही रडायचं, नाही रडायचं. हा, तिला खूप दुःख वाटतं. होय, चला आपण आज छानपैकी सगळं काही करू. ते पटकर दे पुसायला काहीतरी कपडा, नाही का? हा, पुसा पुसा पुसा. हा, पुसा. ठीक. तर मन शून्य झालंय सगळं माझं. हे झालंय सगळं बघून. कारण 2 जणी आहेत, भाऊ असा आहे, यांच्याकडे काही होतं त्यांनी ह्या लेकरासाठी घालवलं भावाच्या. आदू आपण भाऊ आहे म्हणून. फक्त आज यांना फक्त अन्न नाहीये खायला. उपासमार 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 आहे. आणि ह्या गावावर त्या गावावर फिरतायत पाल घेऊन असे टोपले. बघा इकडं हे पत्रा टाकलाय.
थोडा पसारा आहे आणि इथंही त्यांचं ते घन घालायचं आणि विळे बनवायचं काही आहे. तर आज सकाळी आले तर अजून त्यांचा काही धंदा नाही, पाणी नाही. ही लेकरं घेऊन उभं कुशीत बसलेले आहेत. लेकरांनी त्या सांगितलं की अजून आम्ही जेवलेलं नाहीये, 4:30-5 वाजले तर लेकरं उपाशी आहेत. सगळेच घरदार सगळे उपाशी आहेत. एक छोटीशी मदत मी करणार आहे आणि काय नाही, खरंच म्हणजे मीच धन्यवाद म्हणते की तुम्ही मला संधी दिली मदत करण्याची आणि मी जितकं होईल तितकं मी मदत करेन. माझा फोन नंबर देऊन जाते जाताना आणि तुम्हाला लागलं की मला सांगा. तर योगायोगाने ते सगळं मला असं करायला परमेश्वराने म्हणजे एक हे दिलंय की तू आज जा तिथं काहीतरी कर त्या लेकरासाठी म्हणून. तर माझ्याकडे बघाले तर ह्या लेकराचा आपण इथं खूप छान पैकी बर्थडे करणार आहे आज तिचा आणि तिच्यासाठी मी आणलेला आहे इकडं फ्रॉक, हे आणलेलं आहे छान पैकी तिला घालू आपण. हा तुला पण आणणार आहे मी. हा तुझा कधी असतो बर्थडे? जून मध्ये. बर त्याच्या आधी मी घेऊन येईन तुला फ्रॉक. हा तुला कपडे घेऊन येते, येणार आहे मी तुला भेटायला. चला बापरे, चला घाला तिला. काय परी दिसायला लागली बाबा कृतिका, काय झालंय, काय हसी आले? मम्मी पाशी जाऊन हसी येते तुला. आपली जी ही सगळी मदत आहे तुम्हाला चैत्राली मॅडमनी केलेली आहे. तर ह्या बाळाचा आज वाढदिवस म्हणा किंवा तिला फ्रॉक म्हणा आणि तुम्हाला जे काही मी रॅशन आणलेलं आहे, धान्य, कपडे, त्याच्यासाठी एक मॅडम आहेत त्यांनी पुढं आल्या आणि तुम्हाला मदत केलेली आहे. असे समाजात बरेचसे लोक आहेत की ते तुमच्यासारख्या लोकांसाठी धावून पुढे येतात आणि मदत करतात. तर आज जे हे सगळं मी करते ते फक्त त्यांच्यामुळं आणि आज त्यांनी मदत केली म्हणून मी आज तुमच्यापर्यंत मदत आणलेली आहे. तर चैत्राली मॅडम खरंच खूप खूप धन्यवाद म्हणावं की तुम्ही पुढे येऊन मदत केली आम्हाला. आणि आज ह्या बघा ह्या लेकराचा आज तुमच्याकडून वाढदिवस घडतोय आणि तुम्ही हिचा बर्थडे केला आज म्हणजे. आणि आम्ही बघा इकडे खूप छानपैकी वाढदिवस तिचा साजरा करतोय. टोचायला लागलंय तिच्या डोक्यात, परी कोण झालंय, परी कोण झालंय. आम्ही नाव पण विचारलं होतं की नाव काय आहे ह्या बाळाचं. कसं बघते बघितलं का बाळ. हा या इकडं पुढं पुढे या, इथं या. हा चला आपण गाणं म्हणूया. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ए मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू कृतिका, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे कृतिका. खूप छान आम्ही वाढदिवस साजरा केला कृतिकाचा आणि तिला थोडासा आम्ही केक खाऊ घालतो. घालू का थोडासा? ओहो काय खाल्लं, काय खाल्लं, केक खाल्ला. अगं बाई छान आहे. कसं आहे, आवडलं तुला? आवडे तुला? हा खावा सगळं. बा एकच मिनिट. कसं आहे केक, आवडलं? मस्त. हा का सगळा हा थोडा तर एवढं काय दादाला खाऊ घाल. हा कसा आहे केक सांगा बघ. कसं घ्या सगळं. हा आता सगळ्यांनी ना प्लेटात घेऊन खावा. मी पण खाते. हा मी पण खाणार आहे. हॅपी बर्थडे कृतिका, हॅपी बर्थडे. आत्यानी बी चालला बाबा. खावा आता सगळ्यांनी. प्लेटाना प्लेटाना प्लेटात देते मी तुम्हाला. कृतिका खूप खुश आहे, तिचे आई बाबा पण खुश आहेत. बाबा केक खात आहेत हसू हसू. छान आहे. तुम्हाला आवडला दोघांना? आवडलं? भारी. हा भारी भारी आहे ना. माझ्या बाळाकरता धन्यवाद. नाही मी नाही, चैत्राली मॅडमला म्हणावं त्यांना धन्यवाद. तुझ्या बाळाचा वाढदिवस त्यांनी केला आज. माझं पास केक केक खाते केक. आताच वाढदिवस वगैरे छान साजरा केला आम्ही आणि आम्हाला जेवढं काही जमेल मॅडमच्या मदतीने केलेलं आहे. म्हणजे चैत्राली मॅडमनी मदत केली होती आणि त्यांच्यामुळं
आम्ही तुमची मदत करू शकलो तर म्हणजे तुम्हाला जितकं आता सध्या गरजेचं आहे तितकं मी सगळं धान्य आटा वगैरे सगळं आणलेलं आहे. संध्याकाळी छान स्वयंपाक करा, पोटभर जेवा, लेकरावाला घेऊन उपाशी राहू नका. आणि तुम्हाला काहीही गरज लागली तर माझा नंबर आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला माझ्याच्याने जितकं होईल तितकं मी नक्की मदत करेन तुम्हाला. हा आणि आता केक वगैरे खाल्ला तर मग आम्हाला आधार आला थोडासा. पोट भरलं आमचं. पोट छान भरलं? वाटलं. हा. तुम्ही आम्हाला आदर केला. केक खाल्ला. वसा वसा नाही खाल्ला, छान होता. तुम्हाला आवडला का? हा छान. आणि हे सामान आहे, ठीक आहे. सामान तुम्ही भरपूर दिले. ह्याच्यात मस्त गहू आहे येतं, सामान. हा. ह्याच्यात गहू येतं, हे खूप गहू येतं. बिस्किट पोहे बी दिलं. हा सगळे पोहे करून खावा. आणि ह्याच्यातले गहू चांगले वाळवा, छान आहेत गहू. दळून आणा, इथं जवळ गिरणी असेल तर. पीठ पण दिले मी, आटा पण दिलाय. हा? जेवढं जमले तितकं आणले. साड्या आणल्या, तुम्हाला हातराय पांघरायला पण नाही ना काही. जरा कमी दिसलं ते बारीक साडीत नाही का वेगवेगळं फाटलं होतं तर थोडस ते आणले. साड्या आणल्या तुम्हाला. ह्या दोघांना कपडे आणायला मिळतं. दादांना टी शर्ट पण आणले तर. थँक्यू. थँक्यू. तुमचं मॅडमचं पण धन्यवाद. आमच्या मुखात हे 2 बार चारलं. आम्हाला लय आभार वाटले, आम्हाला खुशी वाटली आज आम्हाला. थँक्यू दादा. दादा काय नाही, मी पण काय नाही. तुम्हाला पांडुरंगाने पाठवलं. आम्ही निमित्त आहोत आणि माझी मदत झाली त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद म्हणते की मीही तुमच्यासाठी करू शकते. अजूनही पुढे मला जितकं काही करायचं नक्की तुमच्यासाठी करेल. तुला दवाखान्यात जर दुखत असेल तर मला फोन कर. मी तुला तिथे एक दवाखाना आहे कोलोडीमध्ये, त्या दवाखान्यामध्ये घेऊन जाईल. भारी वाटलं आम्हाला. खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं? धन्यवाद आपलं. काय वाटलं? इतकं दुःखात होतं बरं, तुम्ही आल्यापासून आम्हाला जर थोडंफार आधार आमच्या चेहऱ्यावर जरा हसू आलं. नाही नाही, खूप छान खूप छान. ते मी कुठंतरी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणले तेच भाग्य आहे माझं. काय हसायला लागला तुम्ही पण? तुझं आहे का? थांब ना. अरे चला तर टेन्शन बघा सगळं यांचं टेन्शन दूर झालंय. नाहीतर लय टेन्शन मध्ये होत्या. आता कसं वाटतं? रिलॅक्स वाटतं ना? हा भारी वाटलं. भारी वाटतंय. मग आता हे सगळं व्यवस्थित राहणार तुम्ही. हा राम. आणि काम बघा कुठंतरी छान पिकू. काय आम्हाला काम भेटत नाही. मला कामाला घेऊन का बरं घेत नाही? काम आहे. लई म्हणजे लई प्रॉब्लेम विचारतात. म्हणलं तरी पण आम्हाला काम घेत नाही. काम काय काम करू शकता तुम्ही? काही करा माहिती, झाडू पोछा काही काही असं जे भेटेल ते करणार. काम करणार. हा. हे काही थोडे पैसे येतात, त्या पैशाने तुम्ही दूध भाजीपाला आण. हा ठीक आहे? धन्यवाद. हा काळजी करू नका. काय झालंय? का बरं अशी बघाले? रडायला लागले. कशासाठी? का बर? पैसे बाजार दिलं तुम्ही लय पुण्य केलं आमचे. अरे असं नाही रडायचं, असं नाही रडायचं. मी आहे की. रड नको रडू, नको रडू, नका रडू, नका रडू. आता एवढ्या हसत होत्या तुम्ही छान किती. काय झालं रडायला? हा नाही रडायचं, नाही रडायचं. हा मला कमी पडला की फोन कर. हा आणि त्याचं दूध आणा. तुम्हाला भाजीपाला काय लागलं तर आणा. हा काय हा काही तुम्हाला गरज पडली की आणा. आण मला फोन. रडू नका बरं, हसा बरं आता. पूनम पूनम आहे ना तू? चल येऊ का? बाय बाय, टाटा.